दशक पहिला, समास दुसरा, गणेश स्तवन. ओम नमोजी गणनायका, सर्वसिद्ध फळदायका, अज्ञान भ्रांती छेदका, बोधरूपा. सर्व सिद्धींचा फळदाता जो आहे, अज्ञान व विपरीत ज्ञान नष्ट करणारा आहे. आता विपरीत ज्ञान म्हणजे काय, तर चुकीचे ज्ञान. बोधरूप अशा गणनायकास, त्या गणपतीस मी वंदन करतो. माझी ये अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाग शून्यास वदवावे, कृपा कटाक्षे करुणी. हे गणपती देवा, हे श्री गजानना, आपण माझे अंतःकरणास व्यापून सर्व काळ माझ्या मनामध्ये अंतःकरणामध्ये वास्तव्य करावे आणि आपल्या कृपा कटाक्षाने माझे अज्ञान जे आहे ते अज्ञान दूर करून माझ्या मुखाने ग्रंथ वधवून घ्यावा. तुझे कृपेचे निबळे, वितुळती भ्रांतीची पडळे, आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व कीजे. हे देवा, तुझ्या कृपेच्या योगे, तुझ्या कृपेमुळे भ्रांतीची जी पटलं आलेली आहेत ती पटले वितळून जातात. अहो, एवढंच नव्हे तर विश्वभक्षक काळही तुझ्या कृपेने दास बनतो. एता कृपेची निजउडी, विघ्ने कापती बापुडी, होऊनी जाती देशधडी नाम मात्रे. गणेशाची कृपा झाली की विघ्ने कशी आहे, विघ्ने कशी चळचळ कापू लागतात, थरथर कापू लागतात, घाबरतात हो गणपतीला. त्याच्या केवळ नामस्मरणानेही ती देशोधडीला लागतात. आणि म्हणूनच पुढे म्हणतात, म्हणून नामे विघ्नहर, आम्हा अनाथांचे माहिर, आदि करुणी हर हर हरिहर अमरवंदिती. आणि म्हणूनच गजाननाला विघ्नहर, विघ्नहर्ता नावाने संबोधले जाते. आमच्यासारख्या अनाथांना त्याचा खूप मोठा आधार आहे. हरिहरादी देवही त्याच्या चरणी नतमस्तक होतात, वंदन करतात. वंदुनिया मंगळनिधी, कार्य करिता सर्वसिद्धी, आघात अडथाळे उपाधी बांधू सकेना. वंदुनिया मंगळानिधी, सर्व मंगलाचे निधान अशा गणपतीला, गणेशाला वंदन करून कार्यारंभ केला असता त्या कार्यात सर्व प्रकारे यश आपल्याला मिळतं. ते करीत असताना संकटे अडथळे जे काही येतील त्या दूर होतात. उपाधींचा जो बाधा आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहे, अडचणी वगैरे आहे, त्या फक्त एका गणपतीच्या नामस्मरणाने आपल्याला होत नाही. जयाचे आठविता ध्यान, वाटे परम समाधान, नेत्री रिघो नियामन, पांगुळे सर्वांगी. मनात त्याच्या रूपाचे चिंतन करू लागले, नामस्मरण करू लागले, तरीही मनाला परम समाधान वाटते, आनंद वाटतो. चंचल मन कसं होतं, स्थिर होऊन जातं आणि नेत्राच्या ठिकाणी एकाग्रता येते. सगुण रूपाची ठेव, सगुण रूपाची टेव, महालावण्य लाघव, नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती. गणेशाच्या सगुण रूपाचे लावण्य आणि कौशल्य अत्यंत चित्त आकर्षक आहे. तो जेव्हा नृत्य करू लागतो तेव्हा सर्व देव देहभान विसरून एकटक नजरेने तटस्थ होऊन त्याच्याकडे पाहतच असतात.
सर्वकाळ मदोन्मत सदा आनंदे डुल्लत हरुषे निर्भर उद्दीत सुप्रसन्न वदनू. त्याच्या गंडस्थळातून सतत मद गळत राहतो. तो सदा आनंदाने डुलत असतो. अत्यंत आनंदाने उल्लसित झालेले त्याचे सुप्रसन्न वदन, मुखमंडल आपले चित्त आकर्षित करून घेते. भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंधूर चर्चिला. अहो, त्याचे रूप असे भव्य दिव्य असून देह अत्यंत विशाल व महाप्रचंड आहे. त्याचा भाल प्रदेश जो आहे, म्हणजे कपाळ जे आहे, खूप विस्तीर्ण असून त्यावर सिंदूर लावलेला आहे, गुलाल लावलेला आहे. नाना सुगंध परिमळे थबथबा गळती गंडस्थळे तेथे आली षटपदकुळे झुंकार शब्दे. अहो, त्याच्या गंडस्थळातून थबथबा मदस्राव होत असतो व त्या मदस्रावातून दरवळणाऱ्या सुगंधांच्या परिमळामुळे आकर्षले जाऊन भुंग्यांचे थवेच्या थवे मधुर गुंजारव करीत त्या गंडस्थळाभोवती रुंजी घालू लागतात, घिरट्या घालू लागतात. मुंडी व शुंडादंड सरळे शोभे अभिनव आवळे लंबित अधर तीक्ष्ण गळे क्षणाक्षणा मंदस्तवी सत्वी. अहो, गणेशाची सोंड सोटा सारखी सरळ आहे, पण टोकास मुरडलेली आहे. कपाळावर 2 सुंदर आवाळे शोभत असतात. खालचा ओठ जरा लोंबत असतो आणि उग्र गंध असलेला मध क्षणाक्षणाला गळत असतो. 14 विद्यांचा गोसावी हरस्व लोचन ते हिलावी लवलवीत फडकावी फडे फडे कर्णथापा. गणेश हा 14 विद्यांचा स्वामी आहे, 14 विद्यांचा मालक आहे. त्याचे डोळे फार लहान आहेत. त्या सूक्ष्म दृष्टीने तो सर्वत्र निहाळून पाहत असतो. त्याचे कान खूप मोठे व लवलवीत असून त्यांना तो सुपासारखे सतत फडफडा हलवीत असतो. तेव्हा त्यांचा आवाज जो आहे तो कसा होतो, तर फडफड असा आवाज त्या कानांमधून, त्या कानाच्या हालचालींमधून येतो. दंत शुभ्र सदट्ट रत्नखजित हेमकट्ट तया तळवटी पत्रे नीट तळपती लघु लघु. त्याच्या मस्तकावर नाना रत्ने ज्यात जडवलेली आहेत असा रत्नजडित मुकुट आहे व त्यातून नाना रंगांच्या प्रकाशाचे किरण सर्वत्र पसरत आहेत आणि ते किरण सर्वत्र फाकले जाऊन अपूर्व झळाळीने आपले डोळे जणू दिपतायत असं आपल्याला वाटायला लागतंय. कानात नीलमण्यांनी जडलेली कुंडले झगमगत आहेत. लवथवीत मलपे नोंद वेष्टीत कट्ट नागबंद शूद्र घंटिका मंदबंद वाजती झनत्कारे. त्याचे दात पांढरे शुभ्र आहे व ठसठशीत आहे आणि त्यांच्या टोकाला सुवर्णाची रत्नजडित कडी बसवलेली असून त्यांच्या खालच्या बाजूला छोटी छोटी सोन्याची पाने तळपत असतात. यापुढे ते म्हणतात, लवथवीत मलपे दोंद वेष्टीत कट्ट नागबंद शूद्र घंटिका मंद मंद वाजती झनत्कारे. त्याचे पोट लवलवीत असून सारखे हलत असते व त्याला सर्पाचा कडदोरा वेढलेला असतो. कमरेच्या साखळीच्या छोट्या छोट्या घुंगरांचा मंद मंद आवाज त्या ठिकाणी येत असतो. डोलवी मस्तक जिव्हा लाळी घालून बैसला विंटाळी उभारुनी नाभी कमळी टकमका पाहे. अहो, तो नाग जो कमरेला बांधलेला आहे, जो वेढा घालून बसलेला आहे,
तो नाग कमरेला विडा घालून बसलेला असून गणेशाच्या नाभी कमळाजवळ फणा उभारून मस्तक डोलवत जिभल्या चाटत सर्वत्र टाकामाका बघत आहे. नानायाती कुसुम माळा व्याळपर्यंत रुळती गळा रत्नजडीत हृदय कमळा वरी पदक शोभे. त्याच्या गळ्यात विविध जातीच्या फुलांच्या माळा आहेत. वेगवेगळे फुले जी आहेत गणपतीच्या गळ्यामध्ये आहे. कमरेतील सापापर्यंत पोहोचतील अशा लांबलचक रुळत असतात व हृदयावर रत्नजडित हारातील पदक अत्यंत शोभून दिसत आहे. गणपतीच्या गळ्यांमध्ये ज्या पुष्पमाळा आहेत त्या कमरेपर्यंत येत आहेत. जिथपर्यंत साप आहे तिथपर्यंत. शोभे फरश आणि कमळ अंकुश तीक्ष्ण तेजाळ एकेकरी मोदक गोळ तयावरी अति प्रीती. चारही हातांमध्ये प्रत्येक हातामध्ये काही ना काही आहे. त्यापैकी एका हातात फरशू आहे, त्या परशू दुसऱ्या हातात कमळ आहे, एका हातात अत्यंत तीक्ष्ण व तेजस्वी अंकुश, तर एका हातात त्याला अत्यंत प्रिय असलेला म्हणजे गणपतीला प्रिय असलेला मोदक या ठिकाणी हातामध्ये शोभून दिसत आहे. शोभे फरश आणि कमळ अंकुश तीक्ष्ण तेजाळ एकेकरी मोदक गोळ तयावरी अति प्रीती. जसं आपण मी अगोदर सांगितलंय त्याप्रमाणे नटनाट्य कळा कुसरी नाना छंदे नृत्य करी टाळ मृदांग बरोबरी उपांग हुंकारे. गणेशा नृत्य नाट्य इत्यादी कलांमध्ये अत्यंत कुशल आहे, निपुण आहे आणि त्याचबरोबर टाळ मृदंगाच्या तालावर नृत्याचे उपांग जे हुंकार ते करीत नाना प्रकारे नृत्य करीत आहे. स्थिरता नाही एक क्षण चपळ विषयी अग्रगण साजरी मूर्ती सुलक्षण लावण्य खानी. इतका विशाल व थुलथुलीत देह असून सुद्धा चपलतेमध्ये गणेश अग्रगण्य आहे आणि क्षणभर सुद्धा तो स्वस्थ राहत नाही. त्याची साजरी मूर्ती सुलक्षण व लावण्याची जणू खानच आहे बरं का. ऋणझुना वाजती नेपुरे वाकी बोभाटती गजरे घागरिया सहित मनोहरे पाऊले दोनी. पायात नुपुरे रुंझुनत आहेत. दंडातील वाक्यांचा मधुर ध्वनी कानावर येत आहे. तर मधुर झणकारणाऱ्या घागऱ्यांमुळे दोन्ही पावले भक्ताचे मन हरण करीत आहेत, भक्ताचे चित्त आकर्षित करीत आहेत. ईश्वर सभेसी आली शोभा दिव्याभरांची फाकली प्रभा साहित्य विषयी सुलभा अष्टनायिका होती. अहो गणपतीच्यामुळे देवांच्या सभेला शोभा येते. त्याच्या दिव्य वस्त्रांची प्रभा सर्वत्र पसरलेली आहे बघा. त्याच्या कृपेमुळेच साहित्य निर्मितीच्या वेळी अष्टनायिका सहाय्य करू लागतात, मदत करू लागतात. ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे. श्री समर्थ येथे या ठिकाणी सांगतात. काय म्हणतात ते? ऐसा सर्वांगी सुंदरू, जो सर्वांगाने सुंदर आहे, सकळ विद्यांचा आगरू, सकळ विद्यांचे वसती स्थान असा श्री गणेश. मी त्या गणपतीला, त्या गणेशाला, त्या गजाननाला मी साष्टांग भावाने नमस्कार करतो. ध्यान गणेशाचे वर्णिता मती प्रकाश होई भ्रांता गुणानुवाद श्रवण करिता ओळे सरस्वती. ज्या गणेशाच्या रूपाचे वर्णन केले असता भ्रमित चित्त, जे चित्त भ्रमले आहे, त्या चित्ताला, त्या माणसाच्या बुद्धीतही
ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्याच्या गुणांचे श्रवण केल्याने प्रत्यक्ष सरस्वती प्रसन्न होते. जयासी ब्रह्मादिक वंदिती, तेथे मानव बापुडे किती. असो प्राणी मंदमती, तेही गणेश चिंतावा. ज्यास ब्रह्मादी देवही वंदन करतात, त्यापुढे बिचारे मानव तरी काय करतात, काय म्हणावे. आणि म्हणून मंदमती गणेशाचे जेव्हा चिंतन करतात, मंदमती असणाऱ्यांनीही श्री गणेशाचे चिंतन करावे, जेणेकरून आपल्याला बुद्धी, विवेक जो आहे, विवेक बुद्धी आपल्याला प्राप्त होते. ते पुढे म्हणतात, जे मूर्ख अवलक्षण, जे का हीनाऊनी हीन, तेची होती दक्ष प्रवीण सर्व विषयी. अहो, गणपतीचे नामस्मरण का केले पाहिजे? मंदमती असणाऱ्या लोकांनी का केलं पाहिजे याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. कारण जे कोणी मूर्ख, अवलक्षणी अथवा हीनाहुनी हीन असतील, तेही श्री गणेशाच्या कृपेने अत्यंत चतुर व सर्व विषयात निपुण होतात, पारंगत होऊ शकतात. ऐसा जो परम समर्थ, पूर्ण करी मनोरथ, सप्रचित भजन स्वार्थ, कल्लो चंडी विनायको. असे गणेशाचे अपार सामर्थ्य, त्याची कृपा झाली असता भक्तांचे सर्व मनोरथ, इच्छा पूर्ण होऊन त्यांना अनुभवयुक्त परमार्थाची प्राप्ती होते. कलियुगात देवी चंडी व गणेशाची उपासना करावी असे शास्त्र सांगते. ऐसा गणेश मंगळमूर्ती, तोम्या स्तविला यथामती, वांछा धरुणी चित्ती परमार्थाची. आणि म्हणून अशा मंगलमूर्ती गणेशाची स्तुती, गणेश स्तवन मी मनात परमार्थाची इच्छा धरून यथामती केली आहे.